ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेलं आहे. पहिल्या अध्यायाचा विचार सुरू आहे. पहिल्या अध्यायातील 228 क्रमांकाची ओवी सुरू आहे. श्रीमद भगवद्गीतेची पार्श्वभूमी भूमिका सांगत असताना भगवद्गीता कशी प्रगट झाली हे सांगत असताना अर्जुन महाराजांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला मोह आणि त्या मोहाचा परिणाम म्हणून शोक आणि दुःख, या दुःखाच्या निवृत्तीकरता श्रीमद भगवद्गीता भगवंताला प्रगट करावी लागली. मनुष्याच्या जीवनामध्ये मोह निर्माण झाल्यानंतर मोह जो असतो तो विपरीत ज्ञान करून देतो. धर्माला तो अधर्म समजायला लागतो, अधर्माला तो धर्म समजायला लागतो आणि मग तो मोह मनुष्याच्या शोकाला आणि दुःखाला कारणीभूत होत असतो. युद्धामध्ये गेल्यानंतर भीष्माचार्यांना, द्रोणाचार्यांना, कृपाचार्यांना सगळ्यांना पाहून अर्जुन महाराजांच्या मनामध्ये हा मोह निर्माण झालेला आहे आणि त्या मोहामुळे शोक झालेला आहे. शोकाचं कारण दुःख झालेलं आहे. सीदंती मम गात्राणि मुखंच परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. आणि एकदा का मनुष्याच्या जीवनामध्ये मोह निर्माण झाला की त्याला धर्म काय अधर्म काय कळत नाही. धर्म अधर्म वाटायला लागतो, अधर्म धर्म वाटायला लागतं. म्हणून अर्जुनाला भगवंताला अर्जुन महाराज म्हणतात, देवा मला हे युद्ध नको आहे. का नको आहे त्याची कारणं सांगत असताना मुख्य कारण अर्जुनाने सांगितलं आहे, देवा जरी वध करी गोत्रजांचा तरी वसवटा होऊन दोषांचा मज जोडलासी तू हातीचा दुरी होशी. मी जर त्या ठिकाणी माझ्या गोत्रजांचा वध केला, स्वजनांचा वध केला तर मला पाप लागेल, माझ्याकडून दोष घडेल. कारण स्वगोत्राचा वध करणं हा सुद्धा फार मोठा शास्त्रामध्ये दोष सांगितलेला आहे. म्हणून मी जर त्या गोत्रजांचा वध केला, स्वजनांचा वध केला तरी वसवटा होऊन दोषांचा, माझे सगळे दोष माझ्याकडे येतील. मी दोषांचं पापांचं वसतिस्थान होईल आणि त्याचा परिणाम असा होईल, मज जोडलासी तू हातीचा दुरी होशी. तू मला जोडलेला आहेस, तू मला प्राप्त झालेला आहेस, तू माझ्या हातात आलेला आहेस. तो पापामुळे आलेला आहे का पुण्यामुळे? फार पुण्य केलं का बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवस सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा म्हटलं आहे. बहुनाम जन्मनाम अंते, जे तो विषयाची मोठ झाडी माझी कामक्रोधाची साकडी चुकावोनी आला पाडी सद्वासनेच्या. मग साधू संगे सोबटा उजू सत्कर्माचे या वाटा अप्रवृत्तीचा आव्हाटा डावलोनी. अनेक जन्मच्या जन्म याजसाठी तेजेले भोग याजसाठी केले नाना याग
याजीसाठी अष्टांगादी योग याजसाठी या विषयांचा त्याग हो, जन्मोजन्मांतरी केली हे सूचना. जन्मच्या जन्मदेवा आम्ही तप केलंय, सायास केलेत आणि म्हणून तुझी प्राप्ती झालेली आहे. आणि आता जर आमच्याकडून पाप घडला, आमच्याकडून जर दोष घडला, तर मज जोडलाशी तू हातीचा दुरी होशी. तैसा जन्मांतरी बहुती उपासिता लक्ष्मीपती, जोडीलाशी तू हातीचा दुरी होशी. म्हणून सगळ्यात भीती अर्जुन महाराजांना जी वाटते पापाची, आणि पापाची भीती तरी का वाटते? देव दूर होण्याची भीती वाटते. आणि म्हणून देवा मी हे काम करणार नाही, मी हे युद्ध करणार नाही. कारण पातक आलं की देव कसा दूर होतो याचं स्पष्टीकरण पुढे अर्जुन महाराज करतात. कुळहरणी पातके ती अंगी जडती आशेखे, तये वेळी तू कवने के देखावासी. या कुळाचं आम्ही जर हरण केलं, कुळाचं संहरण केलं, कुळाचा नाश केला, तर जो आपल्या कुळाचा नाश करतो त्याला सगळी पातकं प्राप्त होतात, असंही शास्त्र आहे. मग कुळहरणी पातके ते अंगी जडती अशेके. जो कुळाचं हरण करतो त्याच्या अंगाला, त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या मनामध्ये, अंतःकरणात सगळी पातकं येतात, त्याला सगळे प्राप्त जडतात. आणि त्याचा परिणाम आहे तये वेळी तू कवने के देखावाशी. त्यावेळेस कोणाकडून आणि तू कसा त्या ठिकाणी पाहायला जावास. कारण देवाचं दर्शन होण्याकरता सुद्धा पुण्यवान मनुष्य लागतो. पुण्यवान जर मनुष्य नसेल तर त्याला देवाचं दर्शन होत नाही. जो पुण्यवान असेल त्याला देवाचं दर्शन आहे, संतांचं दर्शन आहे. देव आहे सगळीकडे, परंतु जो पुण्यवान असतो त्यालाच तो दिसतो. पुण्यवानालाच देव देव म्हणून दिसतो. दुर्योधनाच्या सभेत भगवान परमात्मा गेले, जे पुण्यवान होते त्यांना देव देव वाटले, दुर्योधनाला देव देव वाटलेच नाही. जो सामान्य देव जे असतात ते सुद्धा पुण्यवानांना दिसतात. मग हा तर देवांचा देव आहे. सामान्य पुण्य नाही, इथे विशेष पुण्य लागतं, शुद्ध पुण्य लागतं. देवाच्या भेटीकरता, संतांच्या भेटीकरता शुद्ध पुण्य पाहिजे. जर पुण्यवान नसेल तर त्याला देव दिसणार सुद्धा नाही. तुकाराम महाराजांना भगवान परमात्मा दिसत होते, इतरांना दिसत नव्हते. तुकाराम महाराज म्हणायचे देव आलेत, बघा बघा आता वैकुंठाला न्यायला मला देव आलेत. लोक म्हणायचे कुठे? पहिला आले हरी, शंख चक्र शोभे करी. काय पुढं? भगवान परमात्मा मला न्यायला आलेले आहेत, त्यांच्या हातात शंख आहे, चक्र आहे, गरुडावर बसून आलेले आहेत. लोक म्हणायचे कुठे आहेत? कारण आपलं पुण्य नसल्यामुळे आपल्याला ते दिसत नव्हते. देव त्यांना मात्र ते दिसत होते. भक्तांना भगवान परमात्मा दिसतो, पुण्यवानांना भगवान परमात्मा दिसतो. दिसतो असं नाही तर जोडलंय. आज भगवान परमात्मा अर्जुन म्हणेल त्याप्रमाणे वागतायत. भोय भक्ती केला तैसा पूर्वी धरावे ते इच्छा. कशामुळे झालेलं आहे?
भगवान परमात्मा जोडला जातो, पुण्याईने जोडला जातो. जोडले या देवा अनंत पवाडे तुमचे न कळती मावा म्हटलंय. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे तुम्ही अहोजी केशवा दातारा, बहुता कष्टे बहुता पुण्य जोडले या देवा. म्हणून अर्जुनांना भीती वाटते, देवा तुमची माझ्या जीवनामध्ये जर माझ्याकडून कुळाचं हरण होईल, कुळ मारलं गेलं तर दोष लागेल आणि त्या दोषाचा परिणाम असा होईल तुम्ही निघून जाल. तये वेळी तू कवने के देखावासी. मग अशा वेळेस तुला कोणी आणि कुठं पाहावं? देव अंतरला जातो. जर पाप आलं, अभिमान आला, रागद्वेषादी विकार आले तर देव निघून जातो. आणि मग त्या ठिकाणी तुला आम्ही कुठं पाहायचं, कुठं शोधायचं? एकदा तू गेलास मग पुन्हा सापडशील की नाही सांगता येत नाही. म्हणून कशाप्रमाणे देव निघून जातो त्याच्याकरता 2 उदाहरणं या ठिकाणी अर्जुन महाराजांनी दिले. पुढच्या ओळीमध्ये वाचा, पुढची ओळी. जैसा उद्याना माझी अनळू, संचरला देखोनी प्रबळू, मग क्षणभरी कोकिळू स्थिर नोहे. उदाहरण देतात अर्जुन महाराज देवाला, हे देवा ज्याप्रमाणे उद्याना माझे अनळू संचरला, प्रबळू अनळू संचरला, हे देखोनी मग कोकिळू क्षणभरी स्थिरू नोहे. एखादं उद्यान असावं, बाग असावी आणि त्या बागेमध्ये अनेक वृक्ष फलांनी फुलांनी बहरलेले असावेत आणि मग त्याच्यामध्ये कोकिळ येतो. त्या बागेमध्ये त्यातल्या त्यात वसंत ऋतू यावा आणि कोकिळ त्या ठिकाणी येऊन पंचम स्वरामध्ये आपलं गायन करतो. कोकिळेचं वर्णन केलंय का ज्ञानेश्वर महाराजांनी कुठं ज्ञानेश्वरीत? कोकिळा कलर वाचेनी मिसे, सद्गत बोलवित जैसे. वसंत का प्रवेशे मदभक्त आरामी. कोणाचं वर्णन आहे? देवाचंच आहे. भगवान परमात्म्याला कोकिळीची उपमा इथेही दिलेली आहे. कोकिळ ज्याप्रमाणे त्या ठिकाणी बाग चांगली आहे, सुंदर आहे, उत्तम आहे, फळांनी आणि फुलांनी भरलेली आहे आणि वसंत ऋतू आला की तो कोकिळ काय करतो? सुस्वर गायन करतो. पण त्या कोकिळीने पाहिलं की वनाला काय लागली? भयंकर आग लागली. मग आग लागल्यानंतर कोकिळ थांबतो का तिथे? कोकिळ तिथं थांबत नाही. स्थिरभर क्षणभरी काय म्हटलंय? मग क्षणभरी कोकिळ स्थिर नोहे. तो निघून जातो. तसं देवा तू आमचा कोकिळ आहेस आणि आमच्याकडे असलेलं पुण्य पोशिली असाधारणे त्या ठिकाणी अनंत जन्मे आम्ही पुण्य केली आणि या पुण्याच्या जोरावर त्या ठिकाणी आमच्या या पुण्यरूपी उद्यानामध्ये तू त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहेस. तू म्हणजे कोकिळ आहेस. आता देवाला इथे कोकिळाची उपमा का दिलेली आहे? जसा कोकिळ मधुर गायन करतो
तसा तू आम्हाला मधुर उपदेश करण्याकरता इथं आलेला आहेस. कोकिळीला बोलवावं लागतं का? आपोआप तो येतो. ही वनाची शोभा पाहून, वसंत ऋतू पाहून, त्याप्रमाणे आमचं पुण्य पाहून, आमची सेवा पाहून, आमचं प्रेम पाहून तू त्या ठिकाणी इथं आलेला आहेस, माझ्या रथावर बसलेला आहेस. आणि आता मात्र माझ्याकडून जर पातक झालं आणि हा पापरूपी अग्नी या अर्जुन रूपी उद्यानात लागलाय, अंतकरणात लागलाय, असं जर तू पाहिलंस तर मला असं वाटतंय तू आता काय होशील, निघून जाशील. अजून देव निघून गेला नाही आणि जाणार सुद्धा. पण अर्जुन मनाच्या कल्पना करतो. मनानेच पापाची संकल्पना, मनानेच पुण्याची संकल्पना. परंतु भीती कशाची वाटते? देव आपल्यापासून दूर नाही झाला पाहिजे. आणि देव दूर होतो मात्र पापामुळे. देव अंतरे ते पाप. पापामुळे देव जातो. ते त्याच्या ह्या प्रमाणात सांगितलंय, देव ज्याच्यामुळे जातो ते पाप. पण पापामुळे देव दूर जातो असं प्रमाण द्या मला. पाप आलं की देव दूर जातो. देवाचे प्राप्ती काही सोपी नाही. सोन्याचे पर्वत करविती पाषाण, अवघे रानोरान कल्पतरू, परिया दुर्लभ विठोबाचे पाय, तेथे उपाय न चलती. तुकाराम महाराज म्हणतात, सोन्याचे पर्वत करवतील एका वेळेस. पाषाणाचे सोन्याचे पर्वत करता येतील, सगळीकडे कल्पतरू करता येतील, पण परी ह्या दुर्लभ विठोबाचे पाय. देवाचं दर्शन होणं दुर्लभ आहे. आणि ते दर्शन झालं आहे अर्जुनाला, किंवा भगवान परमात्मा रथावर सारथी झालेले आहेत. तेव्हा अर्जुनाला भीती वाटते, देवा तुम्ही गेले नाही पाहिजेत, आणि म्हणून माझ्याकडून हे पाप तुम्ही घडू देऊ नका. हे उदाहरण कमी वाटलं म्हणून दुसरं उदाहरण दिलं. आता दुसरं उदाहरण जे आहे ते बघा, पुढची ओळी वाचा. कास कर्दम सरोवरू, अवलोकुनी चकोरू, न सेवितू आभेरू करुनी निघे. तयापरी तू देवा, मज झकोन येसी मावा, जरी पुण्याचा ओलावा नाशी जेल. तू कशाप्रमाणे आमच्यापासून दूर होशील देवा? ते सांगत असताना अर्जुन महाराज देवाला म्हणतात, देवा त्याप्रमाणे हे देवा, जर माझ्या ठिकाणचा पुण्याचा ओलावा नाहीसा झाला तर तू आपल्या मायेने मला चकवून माझ्याकडे येणार नाहीस. तयापरी तू देवा, मज झोकून येसी मावा, जरी पुण्याचा ओलावा नाशी जेल. आमचा पुण्याचा ओलावा नष्ट होईल. कशाप्रमाणे? ते दोन दृष्टांत दिले. एक आहे आत्ता कोकिळेचा पाहिला, आणि दुसरा दिलाय तो म्हणजे का सकर्दम सरोवरू अवलोकुनी चकोरू. एखादं सरोवर आहे आणि त्या सरोवरामध्ये चकोर पक्षी होता, पण त्या सरोवरामध्ये चिखल झाला. हा सरोवर चकोर जो असतो तो चिखलाच्या सरोवरात थांबत नाही. कारण हा चकोर जो आहे तो कशाचं सेवन करतो? चकोरा चंद्रामृत फावले, शारदेची चंद्रकळे, माझी अमृत कन कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे.
चकोर जो आहे चंद्रापासून येणारं जे अमृत असतं त्या अमृताचं सेवन करत असतो. पण ते सरोवर जे आहे ते सरोवर जर चिखलाने युक्त झालं तर तो चकोर तिथे थांबत नाही. ते सरोवर स्वच्छ लागतं, मानस सरोवरासारखं स्वच्छ पवित्र, तर तिथे चकोर थांबतो. इथे चकोराची उपमा दिली देवाला. देवा तू चकोरासारखा आहेस. मागे कोकिळीची उपमा दिली. कोकिळीची उपमा देवाला का दिलेली आहे? कोकिळ जशी त्या ठिकाणी मधुर बोलते तसा देवसुद्धा काय, देवाचं बोलणं गोड आहे. देवाचं सर्वच काही गोड आहे. कोकिळ जशी काळी आहे तसा देवसुद्धा काळाच आहे. कोकिळ जशी आपण होऊन त्या उद्यानात येते तसा भक्त जिथे असतील, पुण्याई असेल तिथे भगवान जातो. आता इथे मात्र चकोराची उपमा देवाला दिली. चकोराची उपमा का दिली देवाला? भक्तांना चकोराची उपमा दिलेली आपण नेहमी पाहतो, पण देवाला इथे चकोराची उपमा का दिली? नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतीसागर समुद्रा मनमत मन्मथा. ते संतांना दिलेले, देवाला सुद्धा देऊ शकतो आपण. चतुरचित्त चकोर चंद्रा, चतुर्चित्त चकोराचे चंद्राची उपमा दिलेली आहे बरं का तिथे. देवाला कशाची उपमा दिली? चंद्राची दिलेली आहे. म्हणजे भक्ताला पुन्हा चित्तात चकोरच आहे. आपल्याला देवाला चकोराची उपमा दिलेली ज्ञानेश्वरीत कुठं आहे का? ते द्या, तशी होई सांगा. चकोराची उपमा देवाला काय दिली? चकोराचे काही गुण आहेत. एक म्हणजे तो अमृताचं सेवन करतो, दुसरं सेवन करत नाही. आणि अमृताचं सेवन करून तृप्त झालेला असल्यामुळे इतराकडे तो पाहत सुद्धा नाही. सांगे कुमुददळाचे निताटे, जो जेविला चंद्रकिरण चोखटे, तो चकोर काय वाळवंटे चुंबित असे. ज्ञानोबाराय म्हणतात त्या कमलाच्या पानावरती, कमलाच्या फुलावरती अमृताचे किरण पडतात आणि तो चकोर जो आहे ते अमृताचे किरण सेवन, अमृताचे कण वेचतो. मग असा चकोर त्या ठिकाणी वाळवंटातले खडे खाईल काय? खडे खात नाही. त्याला ती हातोटी आहे, अमृत सेवन करण्याची हातोटी आहे. आणि तो चंद्राशी अनन्य आहे. तसा भगवान परमात्मा सुद्धा जिथं पुण्य असेल तिथे भगवान परमात्मा जातो. पुण्याचा ओलावा असेल तर भगवान परमात्मा तिथे थांबतो. आणि अर्जुन महाराज म्हणायला लागले का सकर्दम सरोवर अवलोकोनी चकोर. आता सकर्दम सरोवर म्हणजे ज्याप्रमाणे चिखलयुक्त सरोवर पाहिल्यानंतर चकोर तिथे थांबत नाही, त्याप्रमाणे जिथे पाप येतं त्या ठिकाणी तुम्ही थांबत नाही. आता आम्ही जर गोत्रजांना मारलं तर आमच्या ठिकाणी पाप येईल आणि पाप आल्याबरोबर तुम्ही चकोरासारखे निघून जाल. न सेवेतू, तिथे त्याचं सेवन तो करत नाही. आवेर करूनी निघे, त्या सरोवराचं आवेर करतो तसा आमचा आवेर करून तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला सोडून निघून जाईल. तयापरी तू देवा मज झकवून न एसी मावा, जरी पुण्याचा ओलावा नाशिजेल. आणि तू मग देव आहेस, तुला सगळं कळतं. कोणाच्या अंतकरणात काय चालले, कोणाच्या अंतकरणात पाप आलं, कोणाच्या अंतकरणात पुण्य आलं. अहो त्या रासलीलेमध्ये नुसतं त्या गोपिकांना असं वाटलं एवढा मोठा त्रैलोक्याचा देव, मालक चालक आणि आमच्याबरोबर नाचतोय,
आम्ही किती भाग्यवान, असं म्हटलं की देव गुप्त झाले. आणि मग त्या रासलीलेमध्ये त्या गोपिका देवाला शोधायला लागल्या, पण देव सापडले नाही. जेव्हा गोपीगीत गायलं तेव्हा देव म्हणले मी इथंच होतो, आम्हाला कसे नाही दिसले. म्हटले तुमचं पाप आडवं आलं, तुमचा अभिमान आडवा आला, म्हणून मी तुम्हाला दिसलो नाही. मी इथेच होतो, मी सगळं ऐकत होतो, कोण काय काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय. म्हणून भगवान परमात्मा जो आहे तो तयापरी तू देवा, तू देव आहेस, सर्वांतर्यामी आहेस. मज झकवूनी न येसी मावा, मग तुझ्या मायेद्वारे तुम्हाला झकवशील. पुण्य पाप आलं, पुण्य कमी झालं की देव काहीतरी माया आडवी करतो, आणि त्या मायेच्या द्वारे त्या ठिकाणी देव दिसत नाही, देव भेटत नाही, देव दूर जातो. काही ना काही माया देवला आडवी करतो. आणि मग हो, त्या बाळकडीच्या अभंगात आहेत मॅडम, दुरावी ती दुरी असं काहीतरी आहे बघा, ते प्रमाण नाही, दुरावी देवच त्यांना दूर करतो. जे लोभी आहेत, पापी आहेत, त्यांच्यापासून देव दूर झाला. भगवान परमात्मा अशा लोकांना लोकांचं चित्त स्थिर राहू देत नाही. जे लोभिक आहेत, पापी आहेत, त्यांच्यापासून देव दूर जातो, अशा अर्थाचे सुरुवातीलाच अभंग आहेत बघा. म्हणून देवा तू माझ्यापासून दूर जाशील, न सेवितो अवेर करून तया परी तो देवा, मज झकवून न येसी मावा. जरी पुण्याचा ओलावा नाशिजेल, जरी पुण्याचा ओलावा कमी झाला की देव काहीतरी माया निर्माण करतो, आणि आपल्यापासून देव काय होतो, दूर होतो. पुण्य आलं, भरपूर पुण्य असेल, त्याच्याबरोबर त्याची माया देव दूर करतो आणि स्वतः दर्शन देतो. आणि जर त्या ठिकाणी पाप वाढलं, तुका म्हणे नाड पाप ठाके हित आड, आणि मग ते पाप देवाचं दर्शन करू देत नाही, देवाचं नामस्मरण करू देत नाही, देवाला देवाची सेवा करू देत नाही. नामासी विन्मुख तो नर पापी आहे म्हटले. म्हणून देवा मला फार भीती वाटते, कारण तुम्ही माझ्यापासून दूर झाले नाही. जरी पुण्याचा ओलावा नाशिजेल, पुण्याचा हा ओलावा आहे, आणि त्या पुण्याच्या ओलाव्यामुळे देव आमच्याजवळ आलेला आहे. आणि हा पुण्याचा ओलावा जर नष्ट झाला, पुण्याचा ओलावा, प्रेमाचा ओलावा, पुण्यामुळे भक्तिप्रेम अंतःकरणात निर्माण होतं, आणि हा जर आमच्या जीवनातला गेला तर देवा तुम्ही आमच्यापासून दूर व्हाल. आणि म्हणून तयापरी तू देवा, मज झकवून न येसी मावा, जरी पुण्याचा ओलावा नाशिजेल. ज्यांचं पुराणात अनेक उदाहरणं आहेत, ज्यांचं पुण्य संपलं, पुण्य होतं तोपर्यंत देव राहिले, आणि पुण्य संपले की निघाले, सोडून गेले. पुण्य होतं तोपर्यंत देवाचं दर्शन झालं, पुण्य होतं नाही तेव्हा काही ना काही माया निर्माण करतो देव, आणि दूर जातो देव तिथून. म्हणून आमच्यापासून मात्र तू दूर नाही झाला पाहिजे. आणि म्हणून तस्मानार्हा वयम हंतुम धार्तराष्ट्रान् स्वबांधवान्, तस्मानार्हा वयम हंतुम धार्तराष्ट्रान् स्वबांधवान्, स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. हे माधव, इथे अर्जुनाला भगवान परमात्मा अर्जुनाला माधव असं म्हणतात. मा म्हणजे लक्ष्मी, धव म्हणजे पती. देवा तू माधव आहेस. माधव म्हणजे लक्ष्मीचा पती आहेस.
लक्ष्मी तुम्हाला कधी सोडून जात नाही, लक्ष्मीलाही तुम्ही कधी सोडत नाहीत, कारण लक्ष्मीकडे पुण्य आहे. मग सर्वस्वी करुणी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाले. ना तरी लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशी. पुण्य आहे लक्ष्मीचं, म्हणून लक्ष्मी तुमच्याजवळ स्थिर आहे. तुम्ही लक्ष्मीचा कधी त्याग करत नाही. परंतु आता आमच्या जीवनात जर पाप घडलं, आमच्या जीवनात जर दोष घडले, तर आम्हाला मात्र तुम्ही सोडून जातात. म्हणून तुम्ही देवा जसं लक्ष्मीला सोडत नाही तसं आम्हालाही सोडू नका. एक किंवा असंही केलंय ही पुण्यरूपी लक्ष्मी आमच्याकडून जर सोडून गेली तर देवा तुम्ही जाल. पुण्य ही सुद्धा एक लक्ष्मीच आहे, आणि ती आहे म्हणून तुम्ही आमच्याकडे आलेले आहात. आणि आमच्याकडचं जर पुण्य गेलं, पुण्याचा ओलावा गेला, तर निश्चित तुम्ही आम्हाला सोडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे माधव, तस्मा न आर्हा वयम हंतुम धार्त राष्ट्रान स्वबांधवान. स्वबांधवान धात राष्ट्रान वयम हंतुम न आर्हा. आम्ही यांना मारणं योग्य नाही, कारण ते कोण आहेत? जरी कौरव असले तरी सुद्धा स्वबांधवान, अर्जुन म्हणतात ते आमचे बांधवच आहेत. स्वजनम ही कथम हत्वा सुखिन श्याम माधव. स्वजनांना त्या ठिकाणी मारून आम्ही कसे काय बरे सुखी होईल? कारण सुखाचा आणि पुण्याचा संबंध असतो, पैशाचा आणि सुखाचा संबंध नाही. पण पुण्याचा आणि सुखाचा संबंध आहे. ज्याच्याकडं जेवढं पुण्य तेवढा तो जास्त सुखी, आणि ज्याच्याकडं जेवढं पाप तेवढा तो जास्त दुःखी. आपल्या जीवनात जर सारखं दुःखच येत असेल, समजायचं काय चालू झालेलं आहे आता? पूर्वजन्मी केलेलं जे पाप आहे त्या पापाचं फल चालू झालेलं आहे. आणि सारखं सुखच येत असेल तर समजायचं पुण्य आहे. म्हणून आता आम्हाला सुखी व्हायचं आहे देवा, आणि आमचं सुख कशात आहे? सर्व सुखाचे आगर परमात्माच हा सुखरूप आहे. आणि ते सुख आता आमचं जायचं दिसतंय. मला भीती वाटते देवा, तुम्ही जर त्या ठिकाणी माझ्याकडून हे जर पाप घडलं, गोत्रजांचा वध घडला तर पाप घडेल, दोष लागतील, दोष पाप घडलं, पुण्य जाईल, पुण्य संपलं की तुम्ही आमच्याकडून जाल, म्हणजे सुख जाईल. कारण आमचं सगळं सुख म्हणजे तुमचं दर्शन, आमचं सगळं सुख म्हणजे तुमचा सहवास. तस्मान म्हणून न आरहा वयम हंतुम धार्त राष्ट्रान स्वबांधवान. हे सगळे माझे बांधव आहेत. स्वजनम ही कथम हत्वा. ह्या स्वजनांना मारून कथम सुखीन श्याम. आम्ही कसे काय सुखी होऊ बरं? आम्ही सुखी होऊ शकत नाही. सुखी व्हायचं असेल तर पुण्य पाहिजे. आणि त्या ठिकाणी या स्वजनाला जर मारलं तर आम्हाला दोष लागतील, दुःख, सगळं पाप घडेल. आणि पाप जर घडलं तर मग आम्ही कसे काही सुखी होऊ? म्हणून आम्ही दुःखी होऊ नये, तुम्ही आमच्यापासून दूर जाऊ नये, याकरता देवा मी आता स्वजनांचा वध करणार नाही. मनोनी मी हे न करी, ये संग्रामी शस्त्र न धरी, हे किडाळ बहुत परी दिसतसे. म्हणून मी हे न करी, मी हे करणार नाही. ये संग्रामी शस्त्र न, या संग्रामामध्ये, युद्धामध्ये मी शस्त्र हातात धरणार नाही देवा. कारण हे किडाळ म्हणजे दोषयुक्त आहे. बहुत परी दिसत असे, अनेक याच्यामध्ये दोष आहेत. काय काय दोष आहेत सगळे अर्जुनाने देवाला सांगायला सुरुवात केली. देव अजून काही बोललेले नाही. देव म्हणले आता तुला काय सांगायचं आहे ते सांग. काय पाप आहे आणि काय दोष आहेत हे सगळं मी तुझं ऐकायला तयार आहे. म्हणून हे मी न करी, म्हणजे अर्जुनाने आता निश्चित ठरवलंय की हे करायचं नाही. एक असतो
निश्चित भ्रम आणि दुसरा असतो संशयित भ्रम. अर्जुन आता कुठल्या भ्रमामध्ये आहेत? निश्चित भ्रम आहे. मोहामुळे, अज्ञानामुळे मनुष्य खोट्याला खरं समजतो, धर्माला अधर्म समजतो आणि दुसऱ्याचं तो ऐकून घ्यायला तयार नसतो. आपलंच मत खरं आहे असं निश्चितप्रमाणे सांगत असतो. आता इथं साक्षात भगवान परमात्मा आहेत. देवाला विचारायला पाहिजे होतं अगोदरच, देव काय खरं आहे खोटं आहे मला सांग, मला तर काही कळत नाही. पण अर्जुन म्हणतो देवा मी तुला सांगतो ते ऐकतो. आता काय पाप आणि काय पुण्य आहे ते मी तुला सांगतो. म्हणून मी हे न करी, मी हे करणार नाही, युद्ध करणार नाही. ये संग्रामी शस्त्र न धरी, हे किडाळ बहुती परी. अनेक याच्यामध्ये दोष आहेत. कोणते कोणते दोष आहेत? पाप लागेल, पुण्य नष्ट होईल. आता पुढे सगळ्या दोषांची यादी सांगणार आहे अजून, कसं कसं काय काय होईल. पण सगळ्यात मोठा दोष, सगळ्यात मोठी भीती मला अशी वाटते की तू आमच्यापासून दूर जाशील. आणि म्हणून तू जशी अंतराय होईल, मग सांगे आमचे काय उरेल. तेने दुःखे हे फुटेल तुझं विन कृष्णा. तुझशी अंतराय होईल, तुझ्यात आणि माझ्यात काय पडेल? अंतराय पडेल. तुका म्हणे अंतराय देवी काय जिने ते. देवाचा अंतराय पडून जगणं जे आहे ते काय जगणं आहे का? म्हणून तुझ्याशी अंतराय होईल, मग सांगे आमचे काय उरेल. अरे आमचं जीवन सर्वस्व म्हणजे तू. तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्टदेवता, तूची सदा रक्षिता, तू आमचं सर्वस्व आहे. अहो कितीतरी ठिकाणी ज्ञानेश्वरी देवाला अर्जुनाने म्हटलंय तू आमचं सर्वस्व आहे, तू आमची आई आहेस, तू आमचा बाप आहेस, तुझ्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. भक्ताची भूमिका अशी असते, अर्जुनांची भूमिका विशेष अशी आहे. जीवना वेगळी मासोळी. अर्जुन हे भगवंताचे अनन्य भक्त आहेत. तद्विस्मरणे परम व्याकुलता इति म्हटले. म्हणून देवा तुझशी अंतराय होईल, मग सांगे आमचे काय उरेल. आमच्या जीवनात काय उरेल सांग बरं. काही उरत नाही, लक्षात ठेवा. देव आहे म्हणून सर्व आहे. ज्यावेळेस भगवान परमात्मा निजधामाला गेले, आपल्याला सगळ्यांना कथा माहिती आहे, महाभारतात आली. भगवान निजधामाला गेले आणि अर्जुन महाराज तिथल्या यादवांच्या स्त्रिया सगळ्यांना घेऊन येत असताना भिल्लांनी अर्जुनाला लुटलं. अर्जुनाची दयनीय स्थिती झाली. मग अर्जुनाच्या लक्षात आलं हे सगळं ऐश्वर होतं ते कोणाचं होतं? देवाचं होतं. आणि देवाचा वियोग अर्जुन महाराजांना अजिबात सहन होत नव्हता. जेव्हा युद्ध झालं, संपलं, सर्व काही राज्य मिळालं पांडवांना, देवा द्वारकेला जायला निघाले. भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात देवा तुम्ही जाऊ नका, आम्ही तुमच्याशिवाय राहू शकणार नाही. पण आता देव म्हटले अरे बाबा मी आलो होतो तुमचं सगळं कार्य करण्याकरता, हे सगळं कार्य झालेलं आहे, आता मला जाऊ दे. द्वारकेतही माझी वाटला लोक बघत असतील. तिथे भगवान गेल्यानंतर अर्जुनाच्या शोकाचं वर्णन केलं. म्हणून अर्जुन हा देवाला सोडून राहत नव्हता. तुझशी अंतराय होईल, मग सांगे आमचे काय उरेल. तेने दुःखे, आणि त्या दुःखामुळे तुम्ही गेल्यानंतर जे काही वियोगाचं दुःख आहे, हे फुटेल तुझं विन कृष्णा. माझं हृदय, माझं अंतःकरण त्या काय होऊन जाईल? फुटून जाईल त्या दुःखामुळे. म्हणून देवा तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नये. म्हणून कौरव हे वधिजती, मग आम्ही भोग भोगी जती. हे आसो मात अघडती अर्जुन म्हणे. एवढ्याकरता कौरव मारले जावेत आणि आम्ही भोग भोगावेत, ते राहू दे, ही गोष्ट घडणे अशक्य आहे असे अर्जुन बोलायला लागला. मग आम्ही भोग भोगी जती, ह्या कौरवांना वध करायचा, आम्ही ते भोग भोगायचे, हे कधी घडणार नाही. अर्जुन म्हणतात का घडणार नाही? कारण यांना जर आम्ही मारलं
तर दोष लागेल. दोष लागल्यानंतर तुम्ही आम्हाला सोडून जाताल, तुमचा वियोग आम्हाला सहन होणार नाही. कदाचित भगवान परमात्मा म्हणतील, अरे बाबा अर्जुना, ठीक आहे, हे यांना कळायला पाहिजे ना, युद्ध तुम्ही लादलेलं आहे का कौरवांनी लादलेलं आहे? तुम्ही तर संधी करायला तयार होते, 5 गावावर सुद्धा थांबायला तयार होते, पण कौरव मात्र त्या ठिकाणी ऐकत नाहीत. कौरवांनी युद्ध तुमच्यावर लादलेलं आहे आणि म्हणून आता युद्ध क्रमपात प्राप्त आहे, तुला युद्ध करावंच लागेल, असं कदाचित देवा तुम्ही म्हणाल. तर त्याचं उत्तर अर्जुन पुढच्या श्लोकात देतात. वाचा पुढचे श्लोक. यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान् निवर्तितुं कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. ठीक आहे, भगवान परमात्म्याला अर्जुन महाराज म्हणतात, ठीक आहे, यांना कळत नाही. यद्यपि एते न पश्यन्ति, हे काही पाहत नाहीत. का पाहत नाहीत? भांडणं झाल्यानंतर लोक म्हणतात, त्यांना कळत नव्हतं, पण तुम्हाला तर कळत होतं की नाही? अहो, तर वेडाच मनुष्य आहे, त्याने तुम्हाला शिवे दिल्या, त्याने तुम्हाला त्रास दिला, पण तुम्ही तर शहाणे आहेत की नाही? तुम्हाला तर काही कळतं की नाही? मूर्खाच्या नादाला कशाला तुम्ही लागले, असं लोक म्हणतात. मग अर्जुन भगवान परमात्म्याला म्हणतो, यद्यपि येते न पश्यन्ति, यांना काही कळत नाही, हे काही पाहत नाहीत. का पाहत नाहीत? लोभोपहत चेतसा, लोभामुळे यांचं चित्त अपहत झालेलं आहे. आणि जो लोभी मनुष्य असतो त्याला काय कळत नाही. त्याला भाऊ कळत नाही, बहीण कळत नाही, आई कळत नाही, वडील कळत नाही, त्याला फक्त पैसा दिसतो. तो भावाशी भांडतो, आईवडिलाशी भांडतो, मारायला तयार होतो सगळ्यांना. का? अंतःकरणात काय बसलेले आहे? लोभ. म्हणजे आई वडिलांनी केलेले उपकार सुद्धा त्याला जाणत नाही. तो अंतःकरणात लोभ भरला एखाद्याच्या की त्याला काही दिसत नाही, मग सोयरे दिसत नाही, दाहिरी दिसत नाहीत. म्हणून हे सगळे लोभी माणसं आहेत. राज्याचे लोभी आहेत, धनाचे लोभी आहेत, मानाचे लोभी आहेत. दुर्योधन कसा आहे? लोभोपहत चेतसा. किती लोभ असावा माणसाला, किती लोभ त्या दुर्योधनाच्या अंतःकरणामध्ये. आम्हाला सुरुवातीला राज्य दिलंच नाही, पण जे दिलं, जे आम्ही घडवलं, तेही राज्य आमच्याकडून हिसकावून घेतलं. त्याच्यानंतर सुद्धा भगवान शिष्टाईला गेले, 5 गावाचा प्रस्ताव मांडला, तरी तो द्यायला तयार नाही. म्हणजे अशी लोभी लोक आहेत. त्यांनी लोभामुळेच द्रौपदीचं वस्त्रहरण केलं, लोभामुळेच त्या ठिकाणी आम्हाला वनवासात पाठवलं, लोभामुळेच आम्हाला अज्ञातवासात पाठवलं. म्हणून लोभोपहत चेतसा, हे लोभाने युक्त झालेले आहे देवा. मग आपण सुद्धा लोभी व्हायचं का? यद्यपि येते न पश्यन्ति लोभोपहत चेतसा, हे काही पाहत नाहीत. काही नाही पाहत. कुलक्षय कृतं दोषम मित्रद्रोहे च पातकम, हा कुलाचा क्षय होईल सगळा. युद्ध झाल्यानंतर काही सगळ्यांचं भलं होतं असं नाही. भांडणात सगळ्यांचंच, युद्धात सगळ्यांचंच नुकसान होतं. कुठं युद्ध चाललंय? तिकडं अमेरिकेत, आणि इकडं डिझेलचे भाव वाढले, पेट्रोलचे भाव वाढले. युद्धाचा सगळ्यांना परिणाम भोगावा लागतो. अजून जर जास्त दिवस चालला असतं तर लॉकडाऊन लागलं असतं, असं म्हणतात लोक. यांना कुठं कळतंय? दोष घडतात, कुलक्षय होईल. आणि कुळाचा क्षय झाल्यानंतर काय काय होणार आहे ते अर्जुन महाराज पुढं सांगणारच. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातना धर्मे नसते कुलम कृत्स्न मधर्मभिभवत्युत. म्हणून कुलक्षयाचा दोष जो आहे, किंवा मित्रद्रोहाचं काय पातक असतं? मित्रद्रोहेच पातकम.
जे काही मित्र असतील त्या मित्राचा जर द्रोह केलं तर त्याचं खूप मोठं पातक सांगितलं आहे शास्त्रामध्ये. असं मित्रद्रोहाचं पातक, कुलक्षयाचं त्या ठिकाणी दोष यांना कळत नाहीत, कारण हे लोभाने युक्त झालेले आहेत. त्यामुळं लोभी मनुष्य असतो ना, तो त्या ठिकाणी काहीच स्वतःलाही खात नाही, घरातल्यांना खाऊ देत नाही, बांधवांना तर देतच नाही. त्या भागवतामध्ये कदर्यू ब्राह्मणाचा इतिहास सांगितला. आपण पेही शिनविती, इष्टमित्र दुराविती, मग कवनाची वाढवी लोभी, कवडाची वाढवी लोभी जायचं. नुसतं कवडा वाढवायचा, पैसे जमा करायचे, इष्टमित्रांना द्यायचे नाही. त्या कदरीचं वर्णन केलं की त्याच्या घरात मुंग्यासुद्धा नव्हत्या. का मुंग्यांना पडेल एवढी साखर तो पडू देत नव्हता. मग आता दान धर्म करायचा तर प्रश्न वेगळा. घरातल्या लोकांना कधी खाऊ दिलं नाही नीट. मग त्या ठिकाणी दान धर्म करण्याचा प्रश्नच नाही, सोयरेधारीला देण्याचा प्रश्नच नाही. असे काही लोभी असतात. मग काय होतं, त्या लोभामुळे मित्रद्रोह होतो. आता जर त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांनी आता कौरवांनी कुलक्षय करायचं ठरवलं, आता युद्ध झालं तर कुलक्षय होईल, मित्रद्रोहसुद्धा त्यांच्याकडून होईल. आता हे सगळे आमचे आलेले आहेत, काय कुलातलेच लोक आहेत, मित्रच लोक आहेत, आप्त आहेत, स्वकीय आहेत, आणि यांचा द्रोह केल्याचं पातक आम्हाला लागेल. पण आम्हाला हे कळतंय, कथम न ज्ञेयम अस्माभि पापाद अस्मान निवर्तितुम कुलक्षय कृतम दोषम प्रपश्यद्भीर जनार्दन. इथे जनार्दन म्हटलं. हे जनार्दना, तू जनार्दन आहेस, संपूर्ण दुष्ट जनांना मारणारा तू आहेस. आपण काल जनार्दन शब्दाची व्याख्या पाहून आलो. माये जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ, सगळ्या अनाथाचा नाथ आहेस. आणि म्हणून हे सगळं विश्वदेवा तू चालवणार आहेस. म्हणून कथम न ज्ञेयम अस्माभि पापाद अस्मान निवर्तितुम, अस्मात पापात निवर्तितुम, कथम न ज्ञेय, या पापातून निवृत्त होण्याकरता आम्ही का जाणू नये, आणि आम्ही जाणून या पापातून निवृत्त का होऊ नये. कोणत्या पापातून म्हटले, कुलक्षय कृतम दोषम प्रपश्यद्भि, या कुलापासून निर्माण होणारा, कुलक्षयापासून होणारा जो दोष आहे यांचं जाऊ दे. हे अभिमानमध्ये भुलले, जरी संग्रामा आले तरी आम्ही हित आपुले जाणावे लागे. समोरच्या माणसाचं लक्ष देऊ नये. दुष्ट माणसं असतात, मूर्ख माणसं असतात, ते वाईट वागतच असतात. पण आपण ज्यानं समजदार माणसाने मात्र समजून वागलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. देवा यांना कळत नाही, लोभाने युक्त झालेले आहेत. हे अभिमानामध्ये भुलले. तर अभिमान आहे, आणि त्या अभिमानाचा काय आहे, उन्मत्ता, वाढलेला अभिमान आहे यांचा. दुर्योधनाला अभिमान झालेला आहे, कर्णाला अभिमान झालेला आहे, दुःशासनाला अभिमान झाला आहे. आणि या अभिमानाच्या मदाने भुललेले आहेत. माणसाला अभिमानसुद्धा भुलवतो. तुका म्हणे नरकी घाली अभिमान. धनाचा अभिमान, रूपाचा अभिमान, कुळाचा अभिमान, सत्तेचा अभिमान, आणि या अभिमान मदाने हे भुललेली लोक आहेत. यांना काही कळत नाही, हित काय अहित काय. आता हे युद्ध जर झालं, सगळं कुळ त्या ठिकाणी नष्ट होऊन जाईल, हे कुठं कळतं यांना. अभिमानामध्ये भुलले, जरी संग्राम आले तरी आम्ही हित आपुले जाणावे लागे. आपण मात्र आपलं हित कशात आहे पाहिलं पाहिजे. शहाण्या माणसाने मात्र हिताचा विचार केला पाहिजे. दुराचारी माणसं करतात तसं आपण करू नये. त्यांनी आम्हाला मारलं, त्यांना पाप लागेल, मग आपण त्यांना मारलं तर आम्हालाही पाप लागेल ना. आम्हाला पाप नको आहे देवा, आम्हाला दोष नको आहे. आता हे कुळाचा क्षय झाला, मित्रद्रोहाचा पातक, हे आम्हाला लागायला नको आहे.
ऐसे हे ऐसे कैसे करावे, जे आपुले आपण मारावे, जाण जाणताची सेवावे काळकूट. हे असं कसं का बरं करावं? जे आपुले आपण मारावे म्हणजे आपल्याच लोकांना आपण मारायचं, भाऊबंद आहेत त्यांना मारायचं. जाण जाणताची सेवावे काळकूट म्हणजे जाणून बुजून उघड्या डोळ्याने काळकूट विष आपण कसं काय सेवन करायचं? यांना मारणं म्हणजे काळकूट विष सेवन केल्यासारखं. यांना मारणं म्हणजे दोष लागतील, पाप लागतील. पाप त्या ठिकाणी करणं म्हणजे काळकूट विष सेवन करण्यासारखंच आहे. उलट काळकूट विषाने तरी एकदाच मरील मनुष्य, पण पापाने माणसाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो, पुन्हा पुन्हा मरावं लागतं. म्हणून अर्जुन महाराजांनी या ठिकाणी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. त्याचा विचार उद्याच्या प्रवचनात करू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका